टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व मान्सूनपूर्व पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र दुसरीकडे जे आहे ते नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा सुद्धा वाढल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या विष्णुपुरी प्रकल्पात 1.1 दलघमी एवढा पाणीसाठा वाढल्याचे चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। आता या धरणात जे आहे ते 16 दलघमी एवढा पाणीसाठा आहे, तर ते 20% एवढा पाणीसाठा होतो। त्यात आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती। यामुळे जे आहे ते नांदेड जिल्ह्यात जवळपास 1200 हेक्टर शेती पिकाचं नुकसान झाले। शेतकरी सुद्धा अडचणीत आले। तर दुसरीकडे मे महिन्यातच विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याचं आपण पाहतोय। खरं तर 1.1 दलघमी एवढा पाणीसाठा येतो, साधारणपणे जूनच्या अखेर किंवा जुलैमध्ये वाढतो। मात्र अवकाळी पावसामुळे विष्णुपुरीवर करपा झाली असं म्हणण्याची वेळ या ठिकाणी आली आणि त्यामुळे जे ते 1 दलघमी एवढा पाणीसाठा या धरणात वाढलाय। गेल्या काही दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या 2 दिवसापासून पावसाने उघडूप घेतल्यामुळे आता शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कामालाही सुरुवात केली आणि एकंदरीत विष्णुपुरी प्रकल्पात अशा पद्धतीने मे महिन्यात पाणीसाठा वाढल्याचे चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर नांदेडला पाणी पुरवठा करणारे हेच धरण आहे, मात्र अवकाळी पावसामुळे 1 दलघमी पाणीसाठा या धरणात सुद्धा आता वाढला आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।